हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता आम्ही मस्त दर्शन घेणार आहोत देवळात जाऊन, तुम्हाला सुद्धा दाखव। नवीन वर्षाला मंदिरात जायला एक वेगळीच मज्जा असते। तर आम्ही सगळ्यात पहिले चाललो आहोत दत्त मंदिरमध्ये। ट्रॅफिक बघू शकता, त्यामुळे मी सगळं घरातलं आवरलं, जेवण वगैरे बनलं आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो आहोत। दत्त मंदिर हे जरा वेगळ्या साईडला येतं, त्यामुळे आम्हाला माहिती होतं इथे गर्दी नसेल आणि तिथे बऱ्याच देवांचं दर्शन सुद्धा होऊन जातं। आणि टाइम भेटला तर आम्ही ठरवलेलं बाकी सुद्धा अजून एक दोन मंदिरामध्ये जाऊ। मग आमचं इथे लवकर दर्शन झालं, गर्दी सुद्धा नव्हती, छान प्रकारे असं दर्शन सुद्धा झालं। तिथे दर्शन घेऊन झालं, मग आम्ही निघालो इथे दुर्गाडीला आलो। कल्याणमध्ये आहे दुर्गा मातेचं मंदिर, देवीचे दर्शनाला आम्ही आलो। इथे सुद्धा रात्र झाली होती तरी लोक येतच होते आणि फार गर्दी होती, पण इथे सुद्धा खूप छान प्रकारे दर्शन झालं। आणि खरंच पहिल्या दिवसाला नवीन वर्षाच्या मंदिरामध्ये जाऊन खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्हिटी भेटते। छान प्रकारे इथे सुद्धा दर्शन घेतलं, बघू शकतात खूप गर्दी होती। आणि इथे टाइमपास करत करत लाईनसुद्धा संपली आणि आमचं दर्शनसुद्धा खूप छान प्रकारे झालं आणि वेळसुद्धा पटकन गेलं। तू पण बघ सांगली नाही तुझ्या घेतलं नागतो। दर्शन झाल्याने आम्ही अजून एका मंदिराकडे निघालो, ते म्हणजे ओंकारेश्वर म्हणून मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं, कल्याणमध्येच वाडेगर रोडला। तिथे सुद्धा सान्वी आणि तिचे पप्पा सुट्टी असल्यावरती जात असतात, मला सुद्धा जमेल तशी मी जात असते। तर त्या मंदिरात सुद्धा सान्वीचा आग्रह होता की मम्मा पप्पा आपण त्या मंदिरात सुद्धा जाऊया। तर आम्ही तिथे सुद्धा आलो। तिथे गर्दी नव्हती, फार कमीच होती। तिथे सुद्धा छान दर्शन झालं आणि खूप मस्त मोठं मंदिर आहे, जागा सुद्धा फार छान आहे बाहेर, त्यामुळे हिला फार आवडतं इथे बाहेर सुद्धा खेळायला। राजा मंदिरात आम्ही नेहमी जातो, तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं, घरी आलो आणि काही नाही साधं जेवण केलेलं, भाजी चपाती, पण गोड काहीतरी हवं नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणून मस्त गाजरचा हलवा केला होता, तो सुद्धा आम्ही सगळ्यांनी खाल्ला, देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि छान प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात केली। तर हा होता आमचा 2025 मधला पहिला दिवस। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया आपण पुन्हा एका अशाच मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।